सगळं पुढं आले मस्त. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तर आज आपली सकाळ झालेली आहे सुंदर अशा उमललेल्या फुलांपासून. तर तगर बहरलेला आहे आणि इथं गुलबक्षीलाही खूप 2 कलरचे फुलं लागलेत पहा, रंगीबेरंगी पांढरा आणि जांभळ्या छटा त्यावर उमटलेले आहेत. तर काही अशा आहेत फुलं आणि काही पाकळ्या पण जांभळ्या आहेत. आणि इथं आहे ना आपल्या गेटमधलं जे केळीचं झाड आहे ना, तर उन्हाने पहा आणि घडाच्या वजनाने ना खूप असं ते झाड वाकून गेलंय आणि घड पण आता काढून घ्यावाच लागेल. आणि सुंदर असं पहा, आंब्याला पण आंबे आता पिकायला लागलेले आहेत. आणि इथं एक खारुताई आहे ना, खूप दंगा करत होती, पण ती आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. पण सकाळी सकाळी ना शेतातलं हे दृश्य पाहायला खूपच छान मनमोहक असं वाटतं आणि तुम्हालाही दाखवावं वाटतं पहा, पण कधी कधी कॅमेऱ्यामध्ये ते येत नाही. मस्त असे भरपूर तगरचे फुलं तोडून आज सुंदर अशी देवपूजा करून घेतली. सगळ्या देवघरामध्ये छान अशी फुलं वाहिलेत. विठ्ठल रुक्मिणीला मी ना रोज तुळशीच्या मंजुळा वाहत असते, स्वामींना पण फुलं वाहत असते, गणपती बाप्पाला जास्वंद वाहत असते. तर सर्व काही छान अशी देवपूजा इथं पहा करून घेतलेली आहे. आणि रामदरबार पण आपल्याकडं आहे. तर अशा पद्धतीने हे देवघर सजवलेलं आहे. आणि आज मी रात्री घातलेले होते हरभरे भिजायला. तर आता डाळ करणार आहोत ना, तर डाळीसाठी हरभरे भिजायला घातले होते. थोडंसं गरम पाण्यात, कोमट पाण्यात हरभरे भिजायला टाकले, तर छान असे हरभरे भिजले. कारण आहे ना त्यामधले सर्व जे कुच्चर हरभरे असतात ना, ते सर्व काढून घेतले होते आणि त्यामुळं मस्त असे हरभरे भिजले. तर थोडेसेच हरभरे आहेत, एक पायलीभर, पण म्हटलं चला घरची डाळ करूया. तर मस्त अशी घरची डाळ होती पहा, पिवळी धमक अशी, आणि बेसन पीठ पण खूप छान लागतं घरच्या डाळीचं. तर तसंच हरभरा आपण आहे ना स्टोअर करून जर ठेवला ना, तर त्याला भुंगा लागून जातो आणि कितीतरी वेळा लक्षात पण राहत नाही आणि मग ते टाकून द्यावं लागतात. तर आता वैशाख महिन्यातलं खूप असं कडक ऊन आहे. एकाच दिवसात सर्व जे वाळत घातलेले पदार्थ आहेत ते एकाच दिवसात खडंग वाळून मोकळे होतात. तर काही हरभरे असे भाजीसाठी पण काढून ठेवलेले आहेत पहा मी. आणि मिठातले हरभरे फ्राय करून आहे ना मुलांना खूप आवडतात. तर आता आहे ना व्यवस्थित असे हरभरे पातळ असे वाळत घालते, म्हणजे एकाच दिवसात आहे ना मस्त असे हरभरे आपले वाळतील. आणि आता उद्या लगेच आपण डाळ करू. या आमचं नवीन कूलर आता बनती पाणी. हे किती भरलंय? थोडंच भरलंय. या अक्काने काही टेक्निक लावली. तर मैत्रिणींनो, घरात आहे ना भरपूर असे क्लचर झाले होते. तर ज्योतीने ही दोरी ना ऑनलाईन घेतलेली आहे. तर सगळे क्लचर त्याला आहे ना चिकटले. किती छान केलंय. हे काला घेतलं? ऑनलाईन घेतलं ज्योती दीदीने. खूपच छान आहे. किती रुपयाचं आहे ज्योती? 88. अरे वा, स्वस्तात मस्त. आपली ज्योती दीदी आज आहे ना डाळ करते हरभऱ्याची जात्यावर. कशी काय झाली डाळ? भारी झाली. भारी झाली ना डाळ. उपट जाता येते, कुठं पण मांडून आहे ना डाळ करता येते. तर हरभरे भिजवले होते आणि आता मस्त अशी डाळ करते पहा ज्योती. अख्खी डाळ होण्यासाठी ना भराभर जातं फिरवावं लागतं आणि उजव्या बाजूने जातं फिरवायचं, म्हणजे अख्खी डाळ होती. हे ना, बघ सगळी परसबाग इथं आणली. पहा आमच्या इकडची संध्याकाळ, सूर्य आता मावळतीला चाललाय
संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि इथं आमच्या छोट्याशा परसबागेमध्ये गार्डनमध्ये मांडलेलं आहे जातं. राजलक्ष्मी पण आली बघायला काय आवाज होतो यांची इथं गुरगुर गुरगुर गुरगुर. मस्त पिवळी धमक डाळ तयार झाली. शेतातल्या हरभऱ्याची डाळ आम्ही घरीच तयार केली. अशी फुकून फुकून व्हायला बसली डाळ. अशा प्रकारे एकदम घरची प्युअर डाळ तयार आहे. ना डाळ आणली होती एकदा बिन पॉलिशची, तर ती डाळ आहे ना एकदम पांढरी सफेद होती. आता ही एकदम पिवळी झाली जरा डाळ मस्त. ही घरची ना. बेसन पीठ खूप भारी लागतं घरच्या डाळीचं. मागच्या वर्षी ना पायलीच्या वर केली होती आपण डाळ घरी, आणि याची पण केली होती. ते खोटा निघत नाही आता. इकडे करू खूप आडवे आडवे व्हिडिओ किलो भर बरोबर आहे का? एखादा किलो हा ना. मग घरात ठेवली असती ना मुंग लागून जाते ती, काहीच उपयोग नाही होत. तसं डाळ बेसन पीठ भारी लागत घरच्या डाळीचं. डाळ ती हे होतं ते मुंग्याचं किडे पण. मुंग्या नाही ग, भुंग्या. मुंग्या वय खराब होतो, कीड लागती भुंगा. मला ते मुंग्याच ऐकू आलं. गाईला द्यावा लागणार लक्ष्मी. काय हे चालतं फोलतं. गाय खाते ना. नाही सगळं पुढं आले मस्त. आता अशी सुप निघाली. पहिले ते तयार करायचे बांबूचे सुप, त्याने तर मस्त व्हायचं एकदम. असं राहत नव्हतं, लगेच खाली जायचं. तर मैत्रिणींनो, आपल्याला घालायच्या आहेत माहूरची देवी आणि मोहोट्याची देवी यांच्या सुवासिनी. तर मग म्हटलं चला घरचीच डाळ आपली करावी. काळ्या आईची जी आपली शेतात आलेले हरभरे आहेत तर त्याचीच डाळ करून आपण मस्त असं पुरणपोळ्या करू आणि आंब्याचा रस करू. तर खूप सुंदर असं पहा जेवण असतं पुरणपोळ्याचं. तर सुवासिनींचा कार्यक्रम करणार आहोत. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. लगेच खाली जायचं.